ए पिन्या तो नशीब फुटका ना बाबा. गेली निघून काय करतो आता कुणा 5 लाख रुपये तिड भरले तेव्हा बाई केली रे, ती सुद्धा निघून गेली रे. यायला राहिलाय माणूस नाही राहिला, यायला आता जीवच देऊन टाके तुम्हाला. नको सगळं नाच झाला सारे माहिती एवढी आता होईल रे. मला माय मित्र म्हणशील पिण्या असं काय केलं रे, भेटतच नव्हती तर काय केलं पियाच्या काय करा. अरे गावात तोंड दाखवाय जागा राहिली नाही रे, त्याच्यापेक्षा मळ्यात येऊन बसलो रे. कसं व्हायचं ये बाय हे का बरं एवढं ते एवढं अवघड झालं मग. कोण आहे अहो मलाच ओळखू ये ना, पण या आपल्या मळ्यात काय करू राहिलो. काय खरं नाही हो. बैलगाडीत बसेल चला बरं कोणी विचारू. कुठं तरी यार पाहून जीव तरी द्या. नकोची मला कुणी कोण बुधी आलती रे लग्न करायला. ते पिण्या रे. भाऊ काय रे. काय रे इथे बसलाय का बाबूराव बसला रडतोय. काय झालं तुला. लय वाईट दिवस आले. तू तर तोंड जोड जोडून रडत सुटलाय. आता काय करती, काय झालं तुला. नाही जोडावं तर काय होणार. अरे जेव्हा लग्न जमत नव्हतं तो आवालं दोडा सोडावा आणि हिंडत होता. बाबूराव किती बोल तोंडाने सांग असं लागायला नको. मोकळा बोल. लय अवघड. काय झालं झालं काय. हे बाय हे पोर काय सांगा ना अभि. सांगाय गेलं तर पांगत. अरे पण जेव्हा भाऊ तो लग्न व्हायला नव्हतं तेव्हा एवढा इवाळला नाही, आता का म्हणून एवढा दोडा लग्न होऊन एवढायला लागला. दोडा सोडावा नाही ना बाई, पहिलाच दिवस आजचा. एवढ्या आपल्या बाळ्यामध्ये तुला दुसरी जागा नव्हती अरे का. काल तो एवढं धुमधडाक्यात लग्न झालं, रात्री 35-40 हजाराचा तो डीजे लावून अख्खे गावातले कार्टे नाचवले नाचवले बी. अरे नाचवले म्हणजे दारूच केवढ्याची झाली माहितीये का. हा. 50,000ची नुसती दारू आणली. मग आज का म्हणून बॉम्बा मारी सुटला, कर्ज काढलं होतं काय. अगं ताई आमच्या दारानं घुसली, मागच्या दारानं पळून गेली. तुझी बायको रात हे बाय काय आणतोय मी. अरे तोंड तर राहू दे आता. तोंड कर जोडू आता म्हणजे पुढू घातली आणि मागून निघून गेली. अहो, असं झालं काय. आईला म्हणते ना जी बाई ताटल्या लाताळीची तिनं गरज लाताळला मा. आणि मग अहो मग पुढचे कार्यक्रम सुद्धा झाले नाही याचे. काहीच नाही हो. याला लगेच तोंड जोडायची पाळी आली. अगं ते जाऊ दे त्याच रात्रीला गेली ती. हा ना बाई. वरात झाल्यावर कस काय कार्यक्रम होते पहा ना बाई आता. झालं झालं आणि म्हणजे आज पहाटे गेली वाटत ती. आज गेली काय. हा ना मला नेमकं डुकला लागला म्हण, मी फक्त संडासला जाऊन येते. हा डबडा बदलन बुंग अहो डबड भरलं न बुंग. पळून. खरे त्याच्या बरोबर कलर येईल असतील त्या कुठे. अहो कोणीच नाही ना करा. सापडा सूप झालं त्या गेल्या पळून. बाबा अवघड आहे म्हणजे. का हो? ते असं झालं त्या लोकांचा फोन आला असल, हे बराबर रातोरात गेले. अहो 5 लाख रुपये भरले होते त्या बाईला मी. तो कुठून आले 5 लाख. मी आणले म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या कोणच असे 5 घे 10 घे असे गोळा. अहो रून काढून हा पिवळा केला घरच्यांनी आणि त्याच्यात ती बाई गेली बाई. आणि 1 बिघा जमीन गहाण दिली पोरांना. अवघड केलं. याच्या शेंदूर लावून निघून गेली. अरे असा चांडाळा असा माझ्यासारख्याला बोलला असता. तिला मला दोघा नवरा बोलला असता. माझ्याजवळ नातेवाईकाची पोरगी होती. मग आता पहा ना. आता काय पाहतो. आता काय पाहतो. आता तुला हळदीचा डाग लागला, तिचं काही लग्न होईल का. मामा हा, जरी हळदीचा राग लागला ना हा. तर मी दुधला तांदूळ अरे बोगा तुझा तांदूळ पण आमची पोर नातेवाईकाची लग्नाची. पण आता तुला हळद डबल लावली 17 वखत लावली. पण तू दुसऱ्या झाला ना आता. आता तू धुतला तांदूळ फक्त जगाला माहिती, पण तो थोड जोडताना आम्ही पाहिलं ना. आम्ही स्वतः मग आम्ही पाहिलं कुठं राहिला तो धुतला तांदूळ. असं. तो तांदूळ आता पिवळा झाला. हा. मग आता मला लग्न नाही होणार. आता मला तर ते टेन्शनच आलं बाबा तो आलं. नाही होईल होईल होईल. पण दुसरा पाहावा लागेल तुला आता लग्नाची नाही. बाबूराव हा. लय अवघड झालं. आता रडू काय वाढ रे भाऊ. आता घडली घटना घडून गेली. हा कोणी माणसं नव्हते कोणी मध्यस्थी.
अहो एक एजंट बाई होती, ती कुठली होती हे माहित नाही. तिने घेतली पैसे झाले मोकळी ती पण. मग काय लोक आव. असे धंदे शिकले लोक फक्त पैशासाठी करते लोक. मग आता काय अवघड झालं हो, अवघड झालं. अरे पण तू येड्या, तू किती येडा लागला. मी एखादा बाबूराव आपल्याला असं असं करायचंय, चला बा तुम्ही माझं शहाणे माणसं लिहिलं असतं. अहो बाबूराव, माया काय हातात नाही. हे बा मला एकटंय ना पुरीच भेटत नव्हत्या. हं, इकून तिकून पैसे घालून केलं, बर ते पुरत झालं. हा ना. काय सांगू आता. भाऊ पोर कुठून आणली होती रे तो करून? ते खाल्ले गाव लय लांब आहे तिकडे, त्याचं नावही माहित नाही त्या गावाचं. किती आता डोक्याला वाईता की हा पैशापरी पैसे गेले, कर्जापरी कर्ज डोक्यावर झालं, आणि आता जे नाचले ते सकाळी चक्करला येतील म्हणजे याला आंघोळीला का बाहेर काढेन, आणि आता इकडे येऊन बसलाय. तो आपण आता पोरं पाहायला येतील ना तुला आता. येतील ना, त्यांना हळद उचलतील बुवा. ते बसे परत रात्रीचं काही शिल्लक आहे का नाही. त्याच्यामुळे मामा ते बाबूराव मी पळून आलो. ते मळ्यात. ती थुकाथुकी झाली नाही यांची. अहो ते खोबरं खात्या ना, हा, ते सुद्धा नाही तर तिने याला चणे चावायला लावले. त्याने नाही चांगले चावले. काय उतारा आहे का नाही रातचा? यो, तेव्हा पाहिजे का नासके आले. आईला दमा तोंड आणली आहे. काय झालं बरं काय झालं? तू काय म्हणला उरली ती सगळ्या बारी पियाला, मग आलोय आम्ही. वरातीची उरेल चांगली वारात झाली माई. हा का? किती नाचतो बरं मी, लई ना कपडे काढून नाचतो का नाही? मा लक्ष होतं नागिन नाचले तुम्ही, नागिन. खाली पडू माहिती नागिन नाचतो मी. अरे तू नागिन नाचला, पण माई नागिनच झाली ना भाऊ. यांच्या कपडे काढ बरं, पकडून नागिन झाली मला. नाही नाही, तुला माहित झालं काही? काय अरे ती यांच्या दारानं शिरली, मागच्या दारानं पळून गेली. हाय ना, काय सांगतो. अरे गाडो मला फोन केला असता ना, अरे अख्खा रात्र तुला शोधून आणला असतं मी. शोधून हा पण मला शंका होती बरं का, आपली वरात नाचत होती ना, तिच्या पुढे माग दोन चार पोरं होती, तिला खुलीत होती. हा का? पण मला वाटलं तिच्या नातेवाईक काय नू. बाय बाय, आपल्या गावातले लेकरच अशी म्हणजे पायाचीच पेले गावातले नव्हते, तिच्या बरोबर येल होते. संगवत. बाय बाई. आणि वरातीच्या मागच्या आंध्रातल्या ना टाटा सुमो गाडी उभी होती. हा होती ना. हा? होती. बरोबर आहे. आता मी म्हणतो आले वरतीला नाचाय, हा? मला काय माहिती मामा. दादा दीड तर काय नाही, तुला मी दुसरी बायको करू शकतो अजून. लय लेकरू रडत सुटलो. नाही बरोबर आहे ना मामा. पिण्या रात्रीतून लय जाम झाला रे तू. मामा पैसा गेला तेवढा. हा, पैसा गेला, पैसा खूप खर्च. 1 बिघा जमीन गाण तुली मामा. हा आता कोण देत आणि कोण नाही देत काय माहिती. तर काय बात आता पुढे तुला जमीन राहिली नाही. हा ना. लग्न होतो का तसंच आठवण राहतो काय नाही, हळद लागली म्हणा तसं तुला डाग लागलाय. काय काळजी करायची काय एवढं काम नाही. तुला डाग लागेल, तू काय आता खैस बनणार नाही. का रे तू वर तिला नाचायला होता नुसता मुत्ताड प्याला नुसता. तुला कळालं नाही का अरे माय नागिन चालू होती रात्रभर. काय डागे खेळा काय. हं? तुला सुट तरी होती का रात्री. आता ती त्याला पाहिजे तेवढी तो वाटप माक होती. तुम्हाला लाज नाही रे. अवघड झालं भाऊ. नको रडू भाऊ आता का ती रडल्याने परत येणार आहे का? तिला जो डाव करायचा होता तो केला तिने आणि ती निघून गेली. अगं असं झालं गजरे, आपले गावातले काय एवढे सोपे आहे का ग. पण मग आता या असं चांगलंय का हो, गरीबाच्या घरावर जाळ केला असा. अरे फुकटची प्यायला भेटली, कोण कपडे काढून नाचल, कोण काय अरे यायला माहिती होत. नाही आपलं गावच तसं आहे, तुम्हाला सांगते. यायला माहिती नाही यायला माहित होत. गाडी माग उभी आहे, ते पोरे आलते. आता सांगला का मग हा किती छान आहे. आपल्या गावातले असे हा? कधी नांदत असले तर पळायला लावतील. म्हणजे गरीबाच्या पोराचं किती मोठी नुकसान झाली. मग पळालीच ग पळाली. अरे 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 त्याच्यामुळे अरे मी घरी झोपलो नसतो तर पोर गेली नसती. पोरांनी ना डोक्यात खेटच घेतला बरं का. मग तो मला रात्री घरी खबर झोप तुला. काय बोला त्या हा या वाटलं शहाणे सुरते हे बोकिंदळ हे ज्या नागिन डान्स करीत होते कपडे काढू मी गेलते ना. आपण मला तो बाहेर कडी लागते, मला येतच यायला बाग. तुला मा कामच असं आहे. बघ तुम्हाला माहिती मी गावातलं कोणी पळून गेलं की मी पहिलं तुम्हाला फोन लाविते. काय हो तुम्ही कुठे? मला तुमच्यावर सुद्धा भरोसा नाही. मी पहिला तुम्हाला फोन लाविते, तुम्ही कुठे? म्हणजे हे जिन्ना शकत नाही मामा. हो तिला पाहायला जाऊ का काय? नाही पाहतो आम्ही. पोराची झोपच नाही झाली होय, त्या बघ सारखं चिपड काढीत आहे. पण विनू काय करू नये. ए भाऊ
हा. अरे तू लग्नात काय फोटो बिटो काढले का? अरे बाबूराव फोटो काढले होते हा. पण फुटवाला त्यांचाच होता त्याच होता. तो फुटू सुवड येऊन गेलाय. मग ते आता पुरावा पाहिजे ना आपल्या काही. आता काय पुरावा आपल्याकडे नवर आहे फक्त मग नवर दाखवायचा तपास कसं काय करते पोलीस लोक? ते खरं पण मात्र पर कुठलाच पुरावा नाही. कुठलंच नाही ना. नाही नाही, हे सगळं ठरून झालं. हं? ठरून लोकांचं लेकरू फसवलं. हो, ठरून लोकांचं लेकरू फसवलं. हा ना. जाऊ दे भाऊ, टेन्शन नको राहिलं घेऊ. मग गरीबाचं मला पोर. तुम्ही जीवन देऊन गजरे? टाकेल. नको असं बोलू, येड्यापाना नको करू. काय ग गजरे? गरीबाच्या पोराची लई ठेसली ग. असं नाही करू लोकांना पण. है ना? असं काय? आपल्या ताब्यात लागत होता का? काय बोलावं बाई आता काही आपण? नाही भाऊ, कोणी काही करीत नाही मावशी. मी नाही तर जाऊन दिलं एवढं टेन्शन पण मी चिंगोल होतो हा. आणि मी वरच जाऊन झोपलो आणि तेवढ्याच तिने कार्यक्रम करून घेतला. अरे तू ये ना तर तू दारू पाहिजे ना काय करशील? जाऊ दे, एवढं टेन्शन नाही घ्यायचं. बहीण गेली तर म्हणते ना काय नाक गेलं, आणि बायको गेली तर बाय हा. केस गेला केस. टेन्शन नको घेऊ. आता आहे ना असं कर. चल अरे. अशी काय काय कंप्लीट देऊन टाकू आपण. गजरे अहो, तोंड दाखवाय जागा नाही राहिली. भाऊ बांधांना नाही का, गावात नाही का, मित्रात नाही. काय करू अरे रे मारलो काय बरे बाया? हाय. अरे तू आता राहू दे आता. मी काय होतो एक काम कर तू आता दिलं नको तोंड दाखवू हेल्मेट घालून गावात येईल. हा. तुझ्या किती हामाडल्या पुढची गाडी माहिती का बावळाटा. हा? भाऊ काय येड्यापाना करतो. बायको गेली तर दुसरी करता येईल, पण ती आईला तू एकुलता एक आहे भाऊ. तिच्यावर तो आता उकलतार आहे. आहे ना. काय येड्यापाना करी सुटला. पिन भाऊ हा. जागला नर्त बांधीन घर. हा ते आहे. तू जर गेला तर तुझ्या आईचं कसं होईल. मी मागून आलो का नाही तुझ्या इथं तोंड उडती घरी का मग आपण एक 50 बाया गोळा झाले घरी जेव्हा तिला समजूत घालायला म्हणे मा पोर कुठे गेले. आणि हा इकडं आमच्या मळ्यात येऊन बसला तो- म्हणतो मी जीवच देतो. जेवू नको देव भाऊ. मला माहिती ना माझी एअर कशी नांदिवानी भरेले. काही नको डोक्यात विचार घेऊ बाबा. टाकू का उडी? नको. अरे बाबा दम काढणार जरा उडी फेकून काय करणार आहे. जेवायला जाशील तू. तुझ्या आईच्या तोंडा का बाय आईच्या तोंडा का तिनं लहानचं मोठं तुला केलंय. हा, नाही केलंय मी. हा? नाही म्हणतो. हा आईला आई पुढे शब्द कधी बोललो नाही. 12 वाजले अजून तिने चहा पेल नाही ती सारखी तू आठवण काढली मा पोर कुठे गेले. अरे मला काही यायचं नाही घरी भाऊ. येण्यावर काय करतो तू. नको रे. अरे गप्पाय. नको. अरे आईच्या तोंडा का पाय आईच्या तोंडा का. चाल रे घरी चल. नाही नाही नाही, चाल घरी चल. मी येऊच शकत नाही. मग तिकडे काय करतो? हा. तिकडे कुठं माणसं पुढे चव घालत्या. इथं बसला का रे बाळा? हा मी लागन तेवढी तुला बघते. तुला काही अक्कल उक्कल आहे का नाही? गेले पैसे तर गेले, आपण दुसरी करू. हा. हा दुसरी काय भेटायची नाही का? नाटा बाटाच आहे का तू? काय भरोसा आहे मरू दे. अरे काय भरोसा. चाल घरी उठ चाल. तू जाय मला नाही यायचं. नाही नाही इथे नाही बसायचं. आपलं घर बोलो आपण बोलो. चाल दुसरी करू. गेले पैसे तर चाल गेले. घरी चाल. नको चाल. मला तोंडा नाही माणसं नाही अरे राहिली. कशाला तोंडच उडीतो. गेला पैसा कपड्याचं कातड नाही गेला आपल्या. चाल पण एवढं आई कर्ज कुठून बरी ती. जाऊ दे बरो आपण कष्ट करू. चाल वहिनी उठ. अ, कष्ट वहिनी करू करू पार रक्त आटलं माय बी. नाही बाळा चाल आता चाल. वहिनी लय लोक जमले आपल्या घरी. चाल काय मी काय आता बाय हा, अगं गजरीन मी जरा रानात आलतो करकेला. हा. मी साऱ्या गावात पाहते त्याला ऐक तिकडे. ना ऐक ना. हा. घरकेला आलं इकडे बैलगाडी आम्ही घरी चाललो. मी रडत होतो इकडे बैलगाडी. हम्म, मग गजरीन मी म्हणली हा का बरं रडत इकडं? हा, मग त्याला विचारलं पुसलं हा, तो म्हणून असं असं झालं. हा. 5 लाख रुपये घातले. हा ना, पहा ना. भाऊची हाऊस केली. लय अवघड झालं. हा? हो. मग चाल घरी उठ. तिनं काशीच दाखवली. हा, तू चाल घरी. गेली तर गेली. आपलं काय नशिबाचं कातड नाही गेलं. अरे पण मग पैसा हा. लई नाही अरे, गेला आई. उद्या 10 लाख रुपये लावून आपण दुसरी करून आणू. गेलं जमीन गेली चालन. आपण लोकांच्या बांधावर जाऊन कष्ट करून खाऊ. मावशी तुम्ही माग वा तुम्ही माग वा इकडे माग दर का तिकडून उठ, यायचं नरसाळ. त्या म्हाताऱ्याला आधार द्यायचा. हा? बायको गेली माहिती तुला का काय जाऊ असं दे काही? ते. उठ रे. हे बरं चाल रे गपचीप. नाही मला नाही यायचं. नको नको बाबर उचललेला नको नको दे. पडशी नको मला नाही यायचं. मला तुला करायचंय का? ए, जा, जीव, जा, द्यायचा. जा. 100 रुपये देऊ जीव. हा, जाय. दे जीव. देतो. राहायचं तोंड का बाय. अरे चाल भाऊ दे चाल. जीव, जा. जाय. चल. आम्ही येडे जाऊ नका रे. आम्ही येडे जाऊ नका. आमची कामं नाही दिली सोडून आणि तो जवळ आले आम्ही. हा? आईला मी जीव दिला तर ऐक कोण पहिला ये, यायची येडे जावा दर्शी का? चाल घरी चाल. चला चालेल? भाऊ असं नाही करू दादा. चाल. बाबूराव येऊ
नको नको चल, मम्मी चल, आज चल. चार टेन्शन माणसं ऐकायचं नाही म्हणजे काय हे? एक दुसरे करता येईल